पॉन्स. सर्वात आधी हा काय ड्रॉ केला मी, एक सेरिब्रल हेमिस्फियर ड्रॉ केला. याच्यामध्ये हा झाला फ्रंटल लोब, हा झाला पेरायटल लोब, हा झाला ऑसिपिटल लोब आणि हा झाला टेम्पोरल लोब. इथे खाली काय प्रेझेंट असणार, थॅलॅमस रिजन प्रेझेंट असणार. त्यानंतर इथे काय प्रेझेंट असणार, मिड ब्रेन. आता या स्ट्रक्चरच्या खाली हा असणार आहे पॉन्स. काय असणार आहे हा, पॉन्स. कळलं. आणि हे जे असणार ना असे पॉन्सच्या अराउंड असे दोन स्ट्रक्चर, याला आपण म्हणतो सेरेबेलम. काय म्हणणार या रिजनला, सेरेबेलम. आणि सर्वात लास्टला हे जे स्ट्रक्चर दिसत आहे याला आपण म्हणतो मेड्युला ऑब्लॉंगेटा. कळलं. मी डायग्राम का ड्रॉ केली एवढी, कारण मला हे दाखवायचं आहे की पॉन्स जो आहे हा ॲज अ ब्रिज ॲक्ट करतो. कशासारखा ॲक्ट करतो, ॲक्ट्स ॲज अ ब्रिज. आणि कोणाला कनेक्ट करत असेल हा, मिड ब्रेन तर नाही, सेरेबेलम. आणि मेन स्ट्रक्चर कोणतं आहे, सेरेब्रम. सेरेब्रम आणि सेरेबेलमच्या मधात जो ब्रिज सारखा ॲक्ट करतो तो कोण असतो, पॉन्स. आणि हे इम्पॉर्टंट पण आहे, कारण आपण बघणार आहे फर्दर की सेरेबेलमच्या जेवढ्या पण व्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटीज असतात त्यांना कंट्रोल कोण करतो, सेरेबेलम कंट्रोल करतो. मी सपोज मला मूव्ह करायचं आहे तर आपण बघितलं होतं की सेरेब्रममध्ये, पण त्याला कंट्रोल कोण करतो, सेरेबेलम कंट्रोल करतो. तर त्याच्यामध्ये ब्रिज असणं जरूरी आहे, नेसेसरी आहे. तर त्याच्यासाठी कोण ॲक्ट करतो ॲज अ ब्रिज, पॉन्स. कशाला कनेक्ट करतो हा, कनेक्ट्स सेरेब्रम टू सेरेबेलम. कुठे प्रेझेंट असतो बरं हा, नाही इथे तर आहे, एक्झाम्पल्समध्ये म्हणत आहे. ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेसमध्ये बघितलं होतं. कुठे असतो, एक सेंटर असते या रिजनमध्ये. कोणता सेंटर असतो, न्यूमोटॅक्सिक सेंटर. तर ते एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्या चॅप्टरमधून की याच्यामध्ये कोणता सेंटर प्रेझेंट असतो, न्यूमोटॅक्सिक सेंटर इज प्रेझेंट. नोट करा एवढं बस, पॉन्स एवढंच आहे. सर्वात आधी काय सांगितलं मी, हा झाला फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑसिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब. हा आहे एक सेरिब्रल हेमिस्फियर. या एका सेरिब्रल हेमिस्फियरच्या खाली प्रेझेंट आहे थॅलॅमस रिजन. थॅलॅमसच्या रूफटॉपला असणार एपिथॅलॅमस आणि बॉटम पार्टला असणार हायपोथॅलॅमस. त्यानंतर असणार मिड ब्रेन. मिड ब्रेन नंतर इथे जो रिजन आहे याला आपण म्हणतो पॉन्स आणि त्याच्या अराउंड कोण असणार आहे, सेरेबेलम. आणि खाली हा जो प्रोजेक्ट आउट करत आहे याला आपण म्हणतो मेडुला ऑब्लॉंगेटा. पॉन्स जो असतो हा ब्रिज सारखा ॲक्ट करतो. याला ब्रिज पण म्हणतो आपण. का म्हणतो, कारण हा कनेक्ट करतो सेरेब्रम पोर्शनला कोणासोबत, सेरेबेलम पोर्शन सोबत. आणि इथे एक स्पेशल ब्रीदिंगसाठी रिस्पॉन्सिबल असणारा सेंटर प्रेझेंट असतो ज्याला आपण काय म्हणतो, न्यूमोटॅक्सिक सेंटर. प्लस आता सपोज हा पॉन्स कनेक्ट करत आहे कोणाला, सेरेब्रमवाल्या पोर्शनला आणि सेरेबेलमवाल्या. तर इथे कनेक्शनसाठी काही तर प्रेझेंट असेल ना, तर काय प्रेझेंट असतील इथे, ट्रॅक्ट्स. काय प्रेझेंट असतील इथे, ट्रॅक्ट्स. ट्रॅक्ट्स आर प्रेझेंट. ट्रॅक्ट काय होते बरं, सांगा लवकर काय होतं हे, ट्रॅक्ट्स. बंडल ऑफ एक्झॉन इन CNS. आणि PNS मध्ये काय होतं, नर्व्स. आता कळलं बंडल ऑफ एक्झॉन CNS मध्ये का म्हटलं, का, कारण सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये कोण येतो आपला, ब्रेन. कळलं. तर असे ट्रॅक्ट्स असतात इथे, म्हणजेच बंडल ऑफ एक्झॉन्स असतात. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करत आहोत मेड्युला. ओके. मेड्युलामध्ये फर्स्टली प्रेझेंट असणार कोणता, रेस्पिरेटरी रिदम सेंटर. कुठला सेंटर, रेस्पिरेटरी रिदम सेंटर अकॉर्डिंग टू NCERT. हा काय करतो, ब्रीदिंग, रेस्पिरेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतोच, मोस्टली ब्रीदिंगसाठी, इन्स्पिरेशन एक्सपिरेशन. ठीक आहे. नेक्स्ट आपला कोण असणार आहे, नेक्स्ट असणार आहे कार्डिओवॅस्क्युलर सेंटर. हा सुद्धा मेडुलामध्ये प्रेझेंट असतो. कार्डिओवॅस्क्युलर सेंटर कुणाची ॲक्टिव्हिटी कंट्रोल करेल, रेग्युलेट करेल हा सेंटर, हार्टची ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. नेक्स्ट आपला प्रेझेंट असणार आहे थर्ड, वॉमिटिंग सेंटर.
वॉमिटिंग सेंटर. वॉमिटिंग कशी असते, कंट्रोल्ड असते की अनकंट्रोल्ड? का असते? कारण हा सेंटर प्रेझेंट कुठे असतो, मेड्युलामध्ये. आणि मेड्युला जनरली काय करतो, जनरली म्हणजे मोस्टली इनव्हॉलेंटरी ॲक्शन्सलाच रेग्युलेट करतो. म्हणून ही पण आपली कशी झाली, इनव्हॉलेंटरी ॲक्शन, मेड्युलामध्ये प्रेझेंट असतो हा सेंटर. नेक्स्ट गॅस्ट्रिक सिक्रिशन्स माहिती आहे, कशाचे सिक्रिशन्स असतात? गॅस्ट्रिक ज्युसेस. काय करतात गॅस्ट्रिक ज्युसेस? कशाचं डायजेशन करतात मोस्टली? स्टमकमध्ये कोणाचं डायजेशन होते मोस्टली? डायजेशन ऑफ कोणतं, म्हणजे कोणत्या मॉलिक्यूलचं, कोणत्या बायोमॉलिक्यूलचं डायजेशन होते मोस्टली? कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स, लिपिड्स. या टर्म्समध्ये विचारत आहे की स्टमकमध्ये कशाचं डायजेशन होते? बेसिक आहे, बेसिक आहे, बेसिक. कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सचं डायजेशन होते ना यार. पेप्टाइड्स, प्रोटीन्स कन्वर्ट्स इंटू पेप्टाइड्स आणि पेप्टोन्स. कार्बोहायड्रेट्सच्या डायजेशनसाठी पॅनक्रिएटिक ज्यूस लागतो, जो की इंटेस्टाईनमध्ये सिक्रेट होतो. तर त्या डायजेशन इथे नाही होणार. फक्त कोणाचं होणार? प्रोटीन्स आणि अल्कोहोल आहे ना, त्याचं डायजेशन होते फक्त स्टमकमध्ये. तर प्रोटीन्स डायजेशन हे ज्युसेस रिस्पॉन्सिबल असतात मोस्टली प्रोटीन्सचं डायजेशन करण्यासाठी. ओके, तर गॅस्ट्रिक सिक्रेशन. त्यानंतर जेव्हा आपण झोपलेलो असतो नॉर्मली, त्या टाईमला आपणे आपच आपलं स्वॅलोईंग होते. कशाचं? सलायवाचं. ते कसं होते? कारण ते अनकंट्रोल्ड आहे आणि आपणे आप होतो, तर त्याला रेग्युलेट कोण करतो? मेड्युला. त्याला आपण काय म्हणतो? स्वॅलोईंग किंवा डेग्युलेटेशन. हा वर्ड तर माहिती आहे ना, स्वॅलोईंग काय असतो? कळलं इथपर्यंत? क्लिअर आहे. त्यानंतर कफिंग, स्नीझिंग माहिती आहे ना, ह्या पण इनव्हॉलेंटरी ॲक्शन आहे. कफिंग, स्नीझिंग. मेड्युलाचे 6 फंक्शन आहे. फर्स्टली मेड्युलामध्ये 3 सेंटर्स प्रेझेंट असतात. एक असतो रेस्पिरेटरी रिदम सेंटर, जो काय करणार आहे? रेस्पिरेशनला रेग्युलेट करेल, मोस्टली ब्रिदिंगला त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर, जे हार्टच्या ॲक्टिव्हिटीजला रेग्युलेट करतो. वॉमिटिंग सेंटर, जो वॉमिटिंगसाठी रिस्पॉन्सिबल असतो. त्यानंतर गॅस्ट्रिक सिक्रिशन्स करण्याची जी प्रोसेस असते, जी मेथड असते, ती पण कुठून बिगिन होते, म्हणजे सिग्नल कोण देतो? मेड्युला ऑब्लॉंगेटा. ठीक आहे. तिथून गॅस्ट्रिक सिक्रिशन झाल्यानंतर ज्युसेस रिलीज होतात, जे की प्रोटीनच्या डायजेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. त्यानंतर स्वॅलोईंग आणि डिग्युलेटेशनसाठी सुद्धा मेड्युला आणि कफिंग आणि स्नेझिंग. आता आपण बघणार आहे सेरेबेलम. लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन कुठला होता? सेरेब्रम. आणि सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन? सेरेबेलम. सो सेरेबेलम काय असतो? सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. ते कुठले होते तिकडचे? सेरिब्रल. तर 2 सेरिबेलर हेमिस्फियर्स. कसे असणार हे बघा. आता इथे काय होतं, बाहेरच्या साईडला सेरेबेलममध्ये बाहेरच्या साईडला व्हाईट मॅटर होतं की ग्रे मॅटर होतं? सेरेबेलममध्ये बाहेरच्या साईडला ग्रे मॅटर आणि इनसाईड काय होतं? व्हाईट मॅटर. सो मी ट्रिक पण दिली होती त्याच्यासाठी एक. तर बाहेरच्या साईडला काय? ग्रे मॅटर. आणि हा कोणता असणार आहे? व्हाईट मॅटर. तर हा झाला एक सेरेबेलर हेमिस्फियर, हा झाला सेकंड सेरेबेलर हेमिस्फियर. इथे कोणता मॅटर असणार आहे? ग्रे मॅटर. हा बाहेरच्या साईडला. आणि हा वाला व्हाईट मॅटर कशा शेपचा आहे? बटरफ्लाय शेपचा. त्यानंतर नेक्स्ट आहे हे तर झाला स्ट्रक्चर. इथे काही डाऊट एवढा. आणखी एक सांगून देते, इथे मधात काय प्रेझेंट असणार आहे? हा जो रिजन आहे ना, जो ओव्हरलॅपिंग रिजन आहे, याला म्हणतात वर्मेस. काय म्हणणार याला? वर्मेस. आणखी असतो एक फ्लॉक्युलो नॉड्युलर. ते लिहून देऊ की राहू देऊ? NCERT मध्ये तर नाही आहे हे, असं इथे असते. ऐकलंय का?
काही नाही, इथे एक नोड लाईक स्ट्रक्चर असतात असे दोन. फ्लॉक्युलो नॉड्युलर लोब्स. फ्लॉक्युलो नॉड्युलर. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. आता सेरेबेलमचे फंक्शन्स काय असतात. आणि आणखी एक गोष्ट, इथे हा जो रिजन असतो ना असा, याला म्हणतात आर्बर विटे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. काय म्हणणार याला? आर्बर व्हाइटे. यालाच आपण म्हणतो ट्री ऑफ लाईफ. काय म्हणणार याला? ट्रीच्या ब्रांचेस सारखं दिसत आहे ते. ठीक आहे, ते ट्री ऑफ लाईफ. स्ट्रक्चर सेम आहे म्हणून म्हटलं आर्बर व्हाइटे किंवा ट्री ऑफ लाईफ. तर हे बघा, सर्वात आधी सेरेबेलम सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन आहे. याच्या अंदर काय 2 सेरिबेलर हेमिस्फियर. हा झाला 1 आणि हा झाला सेकंडवाला. त्यानंतर याच्यामध्ये बाहेरच्या साईडला कोणतं मॅटर असणार? ग्रे मॅटर. आणि इनसाइड व्हाईट मॅटर प्रेझेंट असणार. मीन्स बाहेरच्या साईडला सायटॉन्स असणार की ॲक्झॉन्स असणार? सायटॉन्स असणार. आणि इनसाइड काय प्रेझेंट असणार याचे? एक्झॉन्स. का? कारण ग्रे कलर कोण इम्पार्ट करतो? सायटॉन्स मधले निझल्स ग्रॅन्युल. आणि व्हाईट कलर कोण इम्पार्ट करतो? मायलिन शीट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इथे याला जे हे 2 आहेत याला आपण म्हणतो फ्लॉक्युलो नॉड्युलर लोब्स. आणि हे जे मधात स्ट्रक्चर प्रेझेंट आहे याला आपण म्हणतो आर्बर व्हाइटे. दॅट इज ट्री ऑफ लाईफ. तर काय व्हायचं, सेरेब्रम रिजनमध्ये जो फ्रंटल लोब होता तिथे प्रेझेंट होता मोटर एरिया. कोणता एरिया? व्हॉलेंटरी मोटर एरिया. म्हणजे तो आपल्या कंट्रोलमध्ये होता. ठीक आहे. तर या व्हॉलेंटरी मोटर एरियाला रेग्युलेट कोण करतो? सेरेबेलम. कोण रेग्युलेट करतो? सेरेबेलम. तर फर्स्ट फंक्शन सेरेबेलमचा आहे की हा रेग्युलेट करतो, रेग्युलेट्स मोटर एरिया. कोणाचा मोटर एरिया? सेरेब्रमचा. सेरेब्रम कसा होता तो मोटर एरिया? व्हॉलेंटरी होता. राईट, व्हॉलेंटरी. मीन्स जर हा प्रॉपरली फंक्शन करत नसेल तर सेरेबेलम सिग्नल देतो सेरेब्रमला प्रॉपरली फंक्शन करायला या एरियासाठी. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? हे झाला फर्स्ट फंक्शन सेरेबेलमचा. सेकंड फंक्शन आहे बॅलेन्सिंग. आता पोश्चर आणि बॉडी पोश्चर आणि बॅलन्स मेंटेन करणं. जे मी आता उभी आहे प्रॉपरली, हे कशामुळे उभी आहे? सेरेबेलममुळे. ठीक आहे. जेव्हा एक अल्कोहोलिक पर्सन असतो, जेव्हा तो अल्कोहोल कन्झ्युम करतो तेव्हा तो चालू शकत नाही. का चालू शकत नाही व्यवस्थित? कारण सेरेबेलम अफेक्ट होतो. डायरेक्ट अल्कोहोलचा इफेक्ट कुठे पडतो? सेरेबेलमवर. म्हणून तो प्रॉपरली चालू शकत नाही. त्याचा पोस्चर खाली पडतो डिरेक्टली. ठीक आहे. तर मेंटेन हा काय करतो? सेरेबेलम मेंटेनन्स कशाचं? ऑफ बॉडी पोस्चर आणि बॅलन्स. ऑफ बॉडी पोस्चर अँड बॅलन्स. जर सेरेबेलम अफेक्ट झाला तर मग बॉडी पोस्चर आणि बॅलन्स मेंटेन राहत नाही आणि पर्सन फॉल होतो डिरेक्टली. ठीक आहे.